सांगा या खोकल्यावर सिडको का आणला, ग्रामपंचायती का बरखास्त करून सिडको आणता आणि सिडको ही व्यापारी कंपनी जमिनी किती हडप करणार आहे? एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 1,00,000 हेक्टर जमीन सिडको घेणार आहे। कोकणातली 6,42,000 हेक्टर जमीन सिडको घेणार आहे आणि एकदा का सिडकोने जबरदस्तीने आरक्षण टाकलं, रिझर्वेशन टाकायचा त्यांना अधिकार, डीसी रूल बनवण्याचा सिडकोला अधिकार, आपल्या सरपंचांना फक्त जन्ममृत्यूचा दाखला त्यांनी द्यायचं, तुमची घरपट्टी वसूल सुद्धा ग्रामपंचायत नाही करणार, ती सिडको करणार। गावावर सिडकोचा कारभार कोणी मागणी केली होती का? बाबा आम्हाला ग्रामपंचायत लोक आम्हाला सिडकोचा कारभार द्या। अरे आम्ही मागणी नाही केली, आम्ही ठराव नाही केला, आम्ही निवेदन नाही दिलं, तरी सुद्धा आमच्या कोकणची भूमी त्या परप्रांतीय भूमाफियांच्या घशात घालण्यासाठी त्या दिल्लीच्या मोदी आणि शहांच्या सांगण्यानुसार कोकणचा संपूर्ण किनारपट्टी भाग, कोकणचा पूर्ण किनारपट्टीचा भाग आणि कोकणामध्ये ज्या ज्या गावामध्ये जांभा दगड काढला जातो त्या सगळ्या जांभ्या दगडाचे गाव हे आता त्या गुजराती मारवाडी भूमाफियांच्या ताब्यात जाणार आहे। बाबांनो, हा मी जर खोटं सांगत असेल, हा 4 मार्च 2024 चा जाहीर बघा, ही परप्रांतीय भूमाफियांच्या ताब्यात कोकण घालण्यासाठी, भूमी घालण्यासाठी तुम्हाला काय सिडकोला कोकणच आवडलंय? तुम्हाला का नाही नागपूरला सिडको लावला, का नाही पुण्याला सिडको लावला, का नाही ते मोठमोठ्या शहरामध्ये सिडको लावला, का नाही गोव्यामध्ये सिडको लावला? आमच्या कोकण भूमीवरच सिडको का? केवळ कोकणच्या भूमीवर आक्रमण करायचं, अतिक्रमण करायचं आणि किनारपट्टीवर या सगळ्या भूमाफियांची जागा आणि बस्तान निर्माण केल्यानंतर महापंचच्या तो बाजूला असलेला तो काय त्याचा हॉटेलचं नाव कोको शर्मा की असं काहीतरी नाव आहे, भोगवे एक मारवाडीने गुजरातीने ते हॉटेल काढलं। एक रात्र जर कोणाला वाटलं की मी कोको शंभा मध्ये जाऊन राहतो, किती लागणार माहिती आहे? 1 तोळा सोन्याला जेवढे पैसे लागतात, आज सोन्याचा भाव 72,000 आहे। खुलासा करत नाही तोपर्यंत यांना कोकणची बंदी करावीच लागेल आणि तर हे बकासूर बाळगतील आणि जबरदस्तीने जागा अधिग्रहित करतील, रिझर्व करतील, एक्वायर करतील। आणि हे आमचे नारायण राणे लसावीचे मंत्री, मी त्याला ते MSC हे नाही म्हणत, लसावी